आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगोडी कुंडपडा, केंद्र पालघर, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास 1 मध्ये आपण सोडवून आपले प्रश्न हा पाठाचे काही पॉइंट आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक समस्या, तंटा निवारण, समस्या निवारण. आता सार्वजनिक म्हणजे आपल्या गावामध्ये कोणकोणत्या समस्या येतात, बरोबर की नाही, हे आपण बघितलेलं आहे. उदाहरणार्थ पाण्याची समस्या. तर ती पाण्याची समस्या आपण कशा पद्धतीने दूर करू हे आपण बघितलेलं आहे. शीतल, बरोबर की नाही. आता त्याच्यानंतर तंटा निवारण. एखाद्या गावामध्ये समजा भांडण झालं, काय झालं भांडण. तर ते भांडण आपण कशा पद्धतीने सोडवायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, बरोबर की नाही. आता अनुष उभा राहा आणि रुपेश उभा राहा. आता या दोघांचं भांडण झालं, काय झालं श्रेयस, भांडण झालं. तर एक गावामध्ये तंटामुक्त अध्यक्ष आहे. समजा हा गावामध्ये तंटामुक्त अध्यक्ष आहे श्रेयस. तर हे दोघांचं भांडण हा तंटामुक्त अध्यक्ष गाव पातळीवरील तो श्रेयस सोडवेल. म्हणून काय लक्षात बसा खाली. आता आज आपण महत्वाचा उपघटक बघणार आहोत. आपल्या उपघटकाचं नाव आहे श्रमदानातून ग्रामसफाई. बघा अत्यंत सुंदर असा आजचा उपघटक आहे श्रमदानातून ग्रामसफाई. हा उपघटक आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम मला सांगायचं आहे, तुम्ही श्रम म्हणजे काय रे, हात वरती करा ज्याला. एखादा समजा शेतकरी आहे, तर तो शेतकरी स्वच्छ अंघोळ करून व्यवस्थित नाश्ता करून शेतावरती फावडा कुदळ जे काय असेल ते साहित्य घेऊन जातो आणि छान अशी पद्धतीने नक्की कामे करतो. उभा राहा. तुझे बाबा शेतामध्ये जातात, कोणकोणती कामे करतात रे, भात लावतात. अजून त्या शेतामध्ये भात लावतात. अजून वा 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 टाळ्या छान दिसतात. बघा शेताला पाणी सुद्धा देतात, म्हणजे ते श्रम करतात. काय करतात, श्रम करतात. व्हेरी गुड प्रशिक्षण. बसा खाली. आता श्रम या शब्दाचा तुम्हाला अर्थ समजलेला आहे. आता दान म्हणजेच काय, तर आपण काय करतो, एखाद्याला मदत करतो, बरोबर की नाही. आता समजा याला गरज आहे, आदित्य बोरसाला गरज आहे, तर त्याला मी मदत करेन, काहीतरी मी दान करेन. मग आपण सर्वांनी मिळून त्याला जी काही समस्या आहे शीतल, ती समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकजूट महत्वाची आहे, बरोबर की नाही. आता मी त्याला मदत करेन, पण त्याच्याकडून मी पैसे घेईन का, मी त्याच्याकडून पैसे घेऊ शकत नाही. आता त्याच्यानंतर ग्राम या शब्दाचा अर्थ मला कोण सांगेल, ग्राम म्हणजे काय. रेणुका उभी राहा. ग्राम म्हणजे वा 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 व्हेरी गुड. त्याला पडेल ग्राम म्हणजे गाव. आता श्रमदानातून ग्राम सफाई अर्थ क्लिअर झालेला आहे, म्हणजे श्रमदानातून गावाची साफसफाई. नक्की आलं लक्षात. आता बघूया आपण. बघा इथे पुस्तकामध्ये दिलेलं आहे उस्मानाबाद, परंतु उस्मानाबादचं आता एक नवीन नाव जिल्ह्याला दिलेलं आहे धाराशिव. आणि अहमदनगर जिल्ह्याचं नवीन नाव आहे अहिल्यानगर. काय नाव आहे, अहमदनगर जिल्ह्याला नवीन नाव दिलेलं आहे अहिल्यानगर. आणि उस्मानाबाद जिल्ह्याला नवीन नाव दिलेलं आहे धाराशिव. मग आपण असं समजूया, धाराशिव जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. बघा गावाचं नाव काय होतं, खुदावाडी. गावाचं नाव काय होतं,
खुदावाडी. बघा यांनी काय केलं की श्रमदानातून त्यांनी पूर्ण गावाची साफसफाई केलेली आहे. श्रमदानातून सर्व लोक गावातील एकत्र येऊन त्यांनी गावाची साफसफाई केलेली आहे. बघा गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवलं. त्यासाठी प्रथम सांडपाण्याचं नियोजन केलं. सांडपाणी. आता समजा हे गाव आहे. काय आहे हे? काय आहे रे? मोठ्याने बोला ना. हे गाव आहे. असं अनेक घरांचं गाव आहे आणि या गावामध्ये असं सांडपाणी समजा जे काय असेल सांडपाणी रस्त्याच्या कडेला सांडपाणी, तर ते सांडपाणी आपण सतत जास्त केलं आणि त्या संबंधी आपण काळजीच घेतली नाही तर आपल्या गावामध्ये दुर्गंधी पसरेल. बघा रोगराई, मच्छर, बरोबर की नाही? समजा तिच्या समजा कागदच्या मच्छर चावले, काय चावले? मच्छर चावले तर ती आजारी पडते. गावामध्ये दुर्गंधी पसरेल. साक्षी बरोबर की नाही? गावामध्ये आपल्या दुर्गंधी पसरेल. म्हणून त्या खुदावाडी या गावामध्ये खूप छान असं त्यांनी श्रमदानातून काम केलेलं आहे की सांडपाण्याची जी आहे त्यांनी ती व्यवस्था आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्था केली. बघा उत्तम उदाहरण आहे. आपल्या या कुंडपाड्यामध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीने तशी कामे आपण करू शकतो. कशा मार्फत? श्रमदानातून. म्हणतात ना एकीचं बळ आणि मिळतं फळ. काय म्हणतात? एकीचं बळ आणि मिळतं, एकीचं बळ आणि मिळतं. म्हणून श्रमदानातून खूप छान छान आणि चांगली चांगली कामे होत असतात. आता पुढे जर आपण गेलो तर गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवले. त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले. उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले. बघा उकिरडा. आता समजा हा समजा उकिरडा आहे गावाचा. तिथेच आपण काय करतो? त्या उकिरड्यावरती धान टाकतो, कचरा टाकतो, बरोबर की नाही? घरातील जे काय असेल ते आपण टाकतो. उकिरडा. तर आता या उकिरड्याच्या याच्यामधून एक घाण आहे, जे काही कचरा असेल त्याच्यातून त्यांनी काय तयार केलं? काय तयार केलं? गांडूळ खत तयार केलं. काय तयार केलं? काय तयार केलं? गांडूळ खत तयार केलं. म्हणजेच बघा हे गांडूळ खत त्यांनी नंतर शेतीसाठी वापरलं. कशासाठी वापरलं? शेतीसाठी वापरलं. तुमच्या घरी आहे? वा त्याला बरोबर. म्हणून प्रत्येकाने घरी एक शौचालय बांधायचं आहे. लक्षात? कुठेही उघड्यावरती बसायचं नाही. शाबास, बसा खाली. आता बघा संत गाडगे महाराजांनी, गाडगे बाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. साक्षी बेटा इकडे आणि करीना इकडे या. बघा असे बघा इकडे या. पाठीमागे इकडे अशी बघा. हे आहेत संत गाडगे महाराज. बघा संत गाडगे महाराज. आता हे गाडगे महाराज काय करायचे? संत गाडगे महाराज काय करायचे? त्यांनी प्रत्येक गावामध्ये ते फिरायचे. त्यांच्या हातामध्ये एक गाडगं असायचं आणि दुसऱ्या हातामध्ये एक झाडू. काय असायचं? दुसऱ्या हातामध्ये मला झाडू असायचं. ते काय करायचे? गावाला गेले की ते कीर्तन करायचे. काय करायचे? कीर्तन करायचे आणि त्या कीर्तनामधून त्यांना स्वच्छतेचा संदेश द्यायचे. नक्की हातात झाडू घेतात आणि स्वतः स्वच्छता करतात. स्वतः गाडगे महाराज लक्षात, स्वतः ते स्वच्छता करतात.
हे बघा, संत गाडगे महाराज हे ग्राम स्वच्छतेचे आद्य प्रेरणास्थान मानले जातात. स्वच्छता ही त्यांनी सर्व संपूर्ण गावाला पटवून द्यायची ती कीर्तनाच्या माध्यमातून. आणि हे गाडग्यात जे कोणी टाकेल ते त्याच्यावरती ते उदरनिर्वाह करायचे. श्रेयस लक्षात. आणि छान अशा पद्धतीने ते कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचे. कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांना चांगला संदेश देण्याचं काम त्यांनी केलं, संत गाडगे महाराज. बघा, स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. ते नेहमी सांगायचे, स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन. बघा, समजा व्यक्ती शिकलीच नाही तर ती व्यक्ती अधोगतीकडे जाते. व्यक्ती शिकली तर ती व्यक्ती प्रगतीकडे जाते. बरोबर की नाही? म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वच्छता फार महत्वाची आहे, शिक्षण फार महत्वाचं आहे आणि स्वावलंबन म्हणजेच आपली कामं आपणच करायची. आता अनुसुमारा, तुला शिकल्यानंतर तुला काय बनायचं आहे? वा, डलाद्वारे तुला काय बनायचं आहे? वा, डलाद्वारे शिक्षक बनायचं आहे. शिक्षक हात करा. वा 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 वा. पृथ्वीला काय बनायचं तुला? शिक्षक, शिक्षिका बनेल ती. डलाद्वारे. म्हणून शिक्षण हे आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि स्वावलंबन, आपली कामं आपणच करायची. बरोबर की नाही? श्रेयस, आता समजा श्रेयसने वहीचा कागद एक फाडला आणि त्याने तो प्रशिक्षक सांगेल, की हा कागद कचरा कुंडीत टाक रे. मग हे सांगणं बरोबर आहे का चुकीचं आहे? कसं आहे? मग श्रेयसने काय केलं पाहिजे? तो स्वतः उठून तो कागद कचरा कुंडीमध्ये त्याने टाकला पाहिजे. श्रेयस बरोबर की बाळा? शाबास. आता पुढे आपण बघूया, गाडगे बाबा लोकांना सांगत स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्व पुढील प्रमाणे सांगितले. बघा, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीते या ग्रंथेतून स्वच्छतेचे त्यांनी चांगले लोकांना संदेश दिले, महत्व पटवून सांगितले. त्यांनी सांगितलं, मिळवणी करावी ग्राम सफाई, म्हणजे सर्वांनी मिळून आपण ग्राम सफाई करायची आहे. त्यानंतर नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परस्ते साप सर्वई. बघा, जे काय असेल, तुमची गटार असेल, नाला असेल, मोरी असेल, ते स्वच्छ आपण सर्वांनी मिळून करायचं आहे. काय करायचं? स्वच्छ करायचं आहे अनुष. आणि त्याच्यानंतर हस्ते परस्ते साप सर्वही, चोहीकडे मार्ग. जे आपले जे रस्ते आहेत ते सुद्धा आपण स्वच्छ करायचे आहेत, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता या ग्रंथामधून त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, मी तुमच्या समोर एक उदाहरण देईन. हिवरे बाजार एक गाव आहे. हिवरे बाजार हे गाव पूर्ण देशामध्ये आदर्श ठरलेलं आहे. लक्षात. ते गाव अहिल्यानगर या जिल्ह्यामधील आहे. आता त्या गावाने काय केलं, कोणकोणती कामं केली नीट आहे का? श्रमदान, तुला ग्रामसफाई व स्वच्छतेसाठी नेहमीच श्रमदान. त्यांनी ग्रामसफाई केली. काय केली? ग्रामसफाई केली आणि स्वच्छतेचं महत्व पटवून सर्वांनी श्रमदान केलं. त्यानंतर कचरा व्यवस्थापन व स्वच्छ रस्ते. आता कचऱ्याचं व्यवस्थापन, ओला कचरा असतोय, सुका कचरा असतोय, हे रस्ते आहेत आपले, ते एकदम स्वच्छ करायचे, असं त्यांनी श्रमदानातून केलं. त्यानंतर पावसाचे पाणी अडवण्यासाठी बंधारे, वृक्ष लागवड व जल व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची व्यवस्था, अशा पद्धतीने त्या हिवरे बाजार या गावाने श्रमदानातून केलेली कामे आहेत. आणि गावामध्ये कोणते बदल झाले तर बघा, पाणी टंचाई संपली, शेती उत्पादन वाढले. बघा, शेती त्यांची वाढली, उत्पादन वाढलं, दारिद्र्य व स्थलांतर कमी झालं,
गाव स्वच्छ व समृद्ध झालं. अशा पद्धतीने हे त्यांच्या गावामध्ये बदल झालेले आहेत. बघा, अनेकदा आपण वाचतो वर्तमान पेपरला की श्रमदलातून हे चांगलं काम झालेलं आहे. श्रमदलातून ते काम चांगलं झालेलं आहे. आता चला 4 विद्यार्थ्यांनी इकडे बरं या. हा, आता समजा हे आपल्या गावामधील त्यांच्या गावामध्ये काही समस्या आहे, यांना मी दिलेली आहे. काय दिलेली आहे? समस्या. हा, आता तुझ्याकडे कोणती समस्या दाखव रे. असं झालं. कोणती समस्या आहे? पाणी. तुझ्याकडे काय आहे? रोगराई. तुझ्याकडे काही गटार. आणि तुझ्याकडे कचरा. आता समजा आपण हा जो पाठ बघितला श्रमदानातून ग्राम सफाई, कल्पेश बरोबर की नाही? तर आता पाण्याची समस्या आहे, तू कशी सोडवशील ते मला सांग. मी गावाच्या लोकांना सांगेन की पाण्याची बचत करा श्रमदानातून. आणि मी गावाच्या लोकांना सांगेन की पाणी वाया घालवू नका, पाणी कुठे टाकू नका. वा वा वा, व्हेरी गुड. खूप छान श्रेयसनी उत्तर सांगितलेलं आहे. बोल रे, रोगराई ही समस्या गावामध्ये आहे, ती कशा पद्धतीने सोडवशील? मी गावाच्या लोकांना सांगेन का एक चांगल्या डॉक्टराला वाहरा आणि त्याची मदत घ्या. रोगराई येऊ नये अशी मी सर्व गावाकडून काळजी घेतो. वा वा वा, बघा म्हणजे हा काय करेल, सर्व गावकऱ्यांच्या मदतीने चांगल्या डॉक्टरांना बोलवील आणि ही रोगराई कशा पद्धतीने आपल्या गावामध्ये येणार नाही याची सर्व काळजी गावकरी घेतील. शाबास. तुला मी गटारीची समस्या दिली आहे. गटार, तुझ्या गावामध्ये गटारीची समस्या आहे, दुर्गंधी पसरलेली आहे, तू काय करशील? मी गावातल्या लोकांना बोलवेन आणि म्हणेन ज्या गटाऱ्या उघड्या आहेत त्या आपल्याला झाकायच्या आहे, म्हणून सगळ्यांचे सहभाग पाहिजे असे मी म्हणेन. शाबास, व्हेरी गुड. सिद्ध झालं ना बाय? व्हेरी गुड. आता शेवटची समस्या आहे कचऱ्याची. काय कराल तू? काय करशील तू? मी सुका कचरा सुक्या पेटीत टाकेन, ओला कचरा ओल्या पेटीत टाकेन. मी गावकऱ्यांना एकत्र बोलवेन आणि त्यांना सांगेन की कुणाच्या घरी कचरा होऊ नये याची काळजी घ्या. वा वा वा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. खूप छान अशा पद्धतीने श्रेयसनी पाण्याची समस्या, अनुसने रोगराईची समस्या, रेणुकाने गटारीची समस्या आणि म्हणजे काजलची कचऱ्याची समस्या. आता या समस्या त्यांनी श्रमदानातून साध्य त्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे. आता या समस्या साध्य झाल्या म्हणजे आपल्या गावाची साफसफाई झाली. आपला गाव पुढे जाईल का पाठीमागे येईल? पुढे बोला. आपल्या गावामध्ये लोक आजारी पडतील का? की आपणच सोडवू आपले प्रश्न. आपण आपले प्रश्न सोडवायचे आहे. त्यामधील एक उपघटक आपण बघितला, श्रमदानातून ग्राम सफाई. बोला मोठ्याने बोला बरं. मग तुम्ही कराल? श्रमदान करा गावामध्ये? कराल का? ठीक आहे.